श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, रात्रभर झोप लागत नसेल, मनात इतकं टेन्शन असेल की श्वास घ्यायलाही त्रास होत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आता आयुष्यात काहीच उरलं नाही, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच असणार आहे. कारण आज स्वामी समर्थ तुमच्यासाठी असा संदेश घेऊन आले आहेत जो तुमच्या डोळ्यातले अश्रू थांबवेल, तुमच्या मनाला शांत करेल आणि तुम्हाला पुन्हा नव्याने जगण्याची हिंमत देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी स्वामींचा असा एक गुप्त संदेश आहे जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. तर भक्तांनो, जीवनात असा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटत असतं. मनात हजारो प्रश्न असतात. हे माझ्याच बाबतीत असं का होतंय बरं? मी इतका प्रयत्न करूनही मलाच दुःख का मिळतं? देव माझी परीक्षा अजून किती घेणार आहे? कधी कधी इतकं टेन्शन येतं की मन रडायला लागतं. चेहऱ्यावर हसू येतं, पण आतून माणूस पूर्णपणे तुटलेला असतो. आज अनेक लोक असे आहेत जे बाहेरून मजबूत दिसतात, पण रात्री एकटे असताना उशीमध्ये तोंड खुपसून रडू लागतात. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द साधे नाहीत, हा विश्वास आहे, हा आधार आहे. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात ते कायमचं नाही. जसं रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होतच असते, त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातही आनंदाचा सूर्य हा उगवणारच आहे. तुम्हाला वाटत असेल लोकांनी तुमचा विश्वासघात केला आहे, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीच साथ सोडली, ज्यांच्यासाठी सर्व काही केलं त्यांनीच दुखावलं. पण स्वामी म्हणतात, ज्यांनी तुला सोडलं त्यांनी तुझं नुकसान नाही केलं, त्यांनी त्यांचं भाग्य गमावलं आहे. कधी कधी देव आपल्या आयुष्यातून काही लोकांना दूर करतो, कारण ते लोक आपल्या प्रगतीच्या आड येत असतात. आज जे लोक तुम्हाला त्रास देत आहेत, तुमच्यावर हसत आहेत, तुम्हाला कमी लेखत आहेत, त्यांच्याकडे पाहून रडायचं नाही, कारण वेळ सर्वांना उत्तर देत असते. आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, उद्या तुमच्या चेहऱ्यावर यशाचं तेज असेल. लक्षात ठेवा, अश्रू कमजोरीचं चिन्ह नाहीत. अश्रू हे मनातील वेदना बाहेर पडण्याचा मार्ग आहेत. रडा, पण रडून थांबू नका. उठा, स्वतःला सावरून पुन्हा उभे करा. तुम्ही मजबूत आहात. तुम्ही आधीही अनेक संकट पार केलेली आहेत. हे संकटही नक्कीच पार करणार आहात. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्यावर मोठी जबाबदारी असते त्याचीच परीक्षा कठीण असते. म्हणून समजा, देव तुम्हाला मोठं बनवण्यासाठी तयार करत आहे. तुमच्या आयुष्यात आज जे दुःख आहे ते उद्याच्या आनंदाची तयारी आहे. कधीही स्वतःला कमी समजू नका. तुमची किंमत लोकांच्या मतावर ठरत नाही, तुमची किंमत देवाने ठरवली आहे. आज जर सगळं हरवल्यासारखं वाटत असेल तर डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा जप मनाला शांत करतो, मनातील भीती दूर करतो, आत्मविश्वास जागवतो. स्वामींच्या नावात अशी शक्ती आहे जी तुटलेल्या माणसालाही पुन्हा उभं करू शकते. तुम्ही एकटे नाहीत, तुमच्यासोबत स्वामी आहेत. ते तुमचं रडणं पाहत आहेत, तुमचं दुःख ऐकत आहेत आणि योग्य वेळ येताच ते तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहेत.
पण त्यासाठी एक गोष्ट करा, हार मानू नका. परिस्थिती कितीही कठीण असली आणि तरी स्वामींचा स्वतःवरचा आशीर्वाद विश्वास मिळवा. सोडू नका. आज एक वचन द्या, मी रडेन पण हार मानणार नाही. हे दुःख कायमचं नाही. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण काळाने मला तोडलं नाही, त्यांनी मला अधिक मजबूत बनवलं आहे. हा क्षण तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, तर ही नव्या सुरुवातीची तयारी आहे. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहून ठेवलेलं आहे. फक्त विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी माणूस पूर्णपणे तुटतो त्याच क्षणी त्याच्या नव्या सुरुवातीचा मार्ग तयार होत असतो. आज तुम्ही जे दुःख सहन करत आहात ते कायमचं नाही. आज तुमच्यावर संकट आहे, लोक त्रास देत आहेत, अपमान करत आहेत, तुमच्या भावना समजून घेत नाहीत. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ नक्कीच येत असते. तुमच्या डोळ्यातले अश्रू तुमची कमजोरी नाहीत. हे अश्रू सांगतात की तुम्ही अजूनही संवेदनशील आहात, अजूनही तुमच्या मनात प्रेम आहे, अजूनही तुम्ही हार मानलेली नाही. कधी कधी जीवन इतकं कठीण होतं की वाटतं, हे माझ्याच बाबतीत का? पण स्वामी समर्थ सांगतात, देव ज्या व्यक्तीला मोठं बनवणार असतो त्याची आधी कठीण परीक्षा घेतो. आज जे लोक तुम्हाला कमी लेखत आहेत, जे तुमच्या दुःखावर हसत आहेत, तेच लोक एक दिवस तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. रडू नका की कोणी सोडून गेलं. आभारी राहा की त्यांनी तुमच्या आयुष्यातून जाऊन तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींची जागा मोकळी केली. तुम्ही आज एकटे वाटत असाल, पण तुम्ही खरंच एकटे नाहीत. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. त्यांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हा विश्वास आहे. हा असा आधार आहे जो तुटलेल्या मनालाही पुन्हा उभं करू शकतो. आज जर मन भरून आलं असेल तर रडा, पण रडून झाल्यावर स्वतःला सावरून पुन्हा उभे राहा. कारण तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुमच्यासाठी अजून खूप सुंदर क्षण येणं बाकी आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्यांचा विचार सोडा. तुमची किंमत त्यांच्या वागण्यावर ठरत नाही, तुमची किंमत देवाने ठरवली आहे. आज स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही. कितीही संकट आली तरी मी पुन्हा उभं राहीन. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने संकटात स्वतःवर विश्वास ठेवला त्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून भक्तांनो, डोळे पुसा, मन शांत करा आणि स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, आजचं दुःख उद्याच्या आनंदाची तयारी आहे. आजचे अश्रू उद्याच्या हसण्याचं कारण बनतील. तुम्ही मजबूत आहात. तुम्ही या संकटातून बाहेर पडणारच आणि एक दिवस अभिमानाने म्हणाल, त्या कठीण काळाने मला तोडलं नाही, तर अधिक मजबूत बनवलं आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, जर आज तुम्ही खूप टेन्शनमध्ये असाल, रडत असाल, तर एकदा डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू स्वामीपर्यंत पोहोचतो. आजचं दुःख उद्याचा आनंद बनणार आहे. तुम्ही हारण्यासाठी जन्माला आलेले नाही, तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. आणि लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर
हा संदेश मनाला स्पर्शून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.